नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी घरं असे आहेत की ज्या घरांमध्ये सतत कलह होतात. कितीतरी पती पत्नी असे आहेत की ज्यांची सतत भांडणं होतात. बऱ्याच वेळा तुमच्या मला कमेंट्स असतात, ताई माझं आणि माझ्या पत्नीचं पटत नाही. बऱ्याच माझ्या ताईंच्या कमेंट्स असतात की ताई माझे पती माझं काहीच ऐकत नाही. बघा, कधी कधी आपली मुलं आपलं ऐकत नाही. कधी कधी आपल्याच घरात आपल्याला मान मिळत नाही. सतत सासू टोमणे मरते. सतत आपले सासरे जे आहेत ते आपल्याला त्रास देतात. कधी कधी जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हा आपल्याच घराच्या आजूबाजूची शेजारची लोक सतत आपल्या घरामध्ये भांडणं लावतात. बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं, आपली एखादी बहीण किंवा आपला भाऊ किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपल्याशी रागावते, आपल्यापासून दूर जाते, आपल्यासोबत अबोला धरते. आपल्याला कळत नाही, काय करू समजत नाही. भांडणं थांबवण्यासाठी मी कुठला उपाय करू हे सुद्धा आपल्याला जमत नाही. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे किंवा अशी एक वस्तू सांगणार आहे जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली, तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देणारा तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या पायाशी येईल. तुमच्याशी भांडणं करणारा, तुम्हाला रडवणारा तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या समोर रडत येईल. पती पत्नीचं पटत नसेल, अवश्य करा. मुलं ऐकत नसतील, तुम्ही मुलांसाठी करा. समजा घरातील अन्य कुठली व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, कामाच्या ठिकाणी त्रास असेल, तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी पतीचं आणि पत्नीचं नातं छान होण्यासाठी किंवा मुलांनी आपलं ऐकण्यासाठी हा पहिला उपाय सांगत आहे. कुठल्याही दिवशी, आठवड्यातून जो दिवस तुम्हाला आवडतो, जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतोय किंवा ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जा, म्हणजे 8च्या पुढे 12च्या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे एक कागद, लाल रंगाचा किंवा पांढऱ्या म्हणजे सफेद रंगाचा एक छान तुम्हाला कागद घ्यायचा आहे. त्या कागदावरती काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे किंवा त्या व्यक्तीने राग विसरावा, त्या व्यक्तीने तुमच्याशी नीट वागावं, त्या व्यक्तीने तुमच्यावर प्रेम करावं, त्या व्यक्तीने तुमचं सर्व ऐकावं असं तुम्हाला वाटते. त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. सगळ्यात पहिले त्या व्यक्तीचं नाव लिहिलं की त्याच्या खाली तुम्हाला तुमचं सुद्धा नाव लिहायचं आहे. सगळ्यात पहिले त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, त्याच्या खाली तुमचं स्वतःचं नाव लिहायचं. आता नाव लिहिल्यानंतर त्या कागदामध्ये 7 गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. बघा, गुलाब घरी तुम्ही लावलेला असेल तो घेऊ शकता. बाजारामध्ये गुलाबाची फुलं 5-10 रुपयाला मिळतात, तुम्ही तो घेऊ शकता. फक्त 7 पाकळ्या तुम्हाला गुलाबाच्या त्या कागदावरती ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक अख्खा काळा मिरी ठेवायचा आहे. फक्त एकच काळा मिरी ठेवायचा आहे. आता कागदाची पुडी बनवायची, छोटीशी खाऊची पुडी बनवतो अशी कागदाची पुडी बनवायची. ही पुडी आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्या कपाळाला स्पर्श करायची 3 वेळा. 1, 2 आणि 3 वेळा आपल्या कपाळाला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला ती पुढे आपल्या हाताच्या मुठीतच ठेवून म्हणायचं आहे. समजा मी पतीसाठी करते, तुम्हाला म्हणायचे माझे पती माझं सगळं ऐकतात, माझे पती माझ्यावर प्रेम करतात, माझे पती फक्त माझ्यासोबत आहेत, माझे पती फक्त माझे आहेत, माझ्या पतीचा माझ्यावर विश्वास आहे, माझे पती माझे सगळे लाड करतात, माझे पती माझ्याशी नीट वागतात असं म्हणायचं. मुलांसाठी करताय, माझी मुलं माझं सगळं ऐकतात, माझी मुलं माझी सर्वस्व आहेत, माझी मुलं माझ्या आज्ञेबाहेर नाहीत, माझी मुलं मी जे म्हणेल ते करतात, माझी मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती व्यक्ती तुमचं ऐकत आहे, तुमच्यासोबत आहे, तुमच्यावर प्रेम करत आहे असं पॉझिटिव्हिटीने 5 मिनटं तुम्हाला त्या कागदाला, त्या गुलाबाच्या पाकळ्यांना तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे. 5 मिनटानंतर हाच कागद ज्यात गुलाबाच्या पाकळ्यांनी त्या व्यक्तीचं नाव टाकलेलं आहे हाच कागद तुम्हाला त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवायचा आहे. म्हणजे जिथे तुमचे पती झोपतात तुम्ही त्यांच्या गादीखाली ठेवू शकता, चटईखाली ठेवू शकता. मुलं झोपतात मुलांच्या गादीखाली ठेवा, सासूसाठी केल्या तिच्या गादीखाली ठेवा, सासऱ्यांसाठी केल्या जिथे सासरे झोपतात त्यांच्यासोबत ठेवा. म्हणजे जिथे शक्य तिथे, पण तो व्यक्ती जिथे झोपतोय तिथे तुम्हाला ही कागदाची पुडी रात्रभर ठेवायची आहे. सकाळी उठलात, तुमचं जे काही असेल आवरलं, ती व्यक्तीसुद्धा झोपेतून उठली, त्या व्यक्तीचं सुद्धा जे काही असेल ते आवरलं की त्याच्यानंतर हा कागद काढायचा.
तुम्ही त्या व्यक्तीच्या उशीखाली किंवा जिथे ठेवलेला आहे तिथून हा कागद काढायचा आणि हा कागद तुमच्या घरातच कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात नेऊन जाळायचा. कागद जो आहे तो खोलू नका, फक्त कागदाच्या वरती 1-2 कापराच्या वड्या ठेवा. मातीचं एखादं भांडं घ्या, त्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले हा कागद ठेवा, त्याच्यावरती 4-5 कापराच्या वड्या घाला आणि हा कापूर पेटवा. कापूर जसा पेटेल तसं कागद पेटेल आणि त्यामध्ये असणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा पेटतील. हा उपाय तुम्हाला कमीत कमी हा उपाय तुम्हाला कमीत कमी 7 दिवस करायचा आहे. आज करताय, आज उद्या परवा, एखाद दिवशी चुकून गॅप पडला नाही शक्य तर अजून नेक्स्ट डेला, असं 7 वेळा. एका महिन्यात तुम्ही जर 7 वेळा हा उपाय केला, तुम्हाला सांगते मी, या 7 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यातून तुम्हाला सोडून गेलेली, दूर गेली, तुम्हाला त्रास देणारी किंवा तुमचं नावही न घेणारी, सतत तुम्हाला अपमानित करणारी ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल. ती व्यक्ती तुमचा मान सन्मान करेल, ती व्यक्ती तुमचं ऐकेल, ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल. हा खूप पॉवरफुल उपाय आहे जो लाल किताबमध्ये सांगितलेला आहे. ज्यांचं पटत नाही आहे, ज्यांच्याशी भांडणं आहेत, जे ऐकत नाही आहेत, जे सोडून गेलेले आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय आवर्जून करा. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे. तुमचं मुलांनी ऐकावं, तुमच्या बॉसने ऐकावं किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तुमचं ऐकावं, तुमच्या पतीने ऐकावं, तुमच्या पत्नीने ऐकावं, तुमच्या प्रियकराने ऐकावं, तुमच्या प्रियसीने ऐकावं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला वाटते की तुमचं ऐकावं, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही हा दुसरा उपाय करू शकता. आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्हाला एक लाल रंगाचा कापड किंवा कागद घ्यायचा आहे. या कापडामध्ये किंवा कागदामध्ये 5 काळे मिरी ठेवायचे आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला 5 गुळाचे खडे ठेवायचे आहेत. 5 गुळाचे खडे, 5 काळे मिरी तुम्हाला ठेवायचे आहेत, 5 खडी साखरेचे तुकडे ठेवायचे आहेत आणि 5 हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत. सांगितलेलं सगळं साहित्य इक्वल म्हणजे एका मापानुसार तुम्हाला घ्यायचं आहे. सगळ्या वस्तू त्या कापडामध्ये तुम्हाला घट्ट बांधायच्या आहेत. तयार केलेली जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्यासोबत 24 तास ठेवायची आहे. 24 तास पूर्ण झाल्यानंतर जेवढं साहित्य आहे त्याची पावडर, एक बारीक पावडर तुम्हाला करायची आहे. तुम्ही मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्येही करू शकता. छान पावडर तयार केली की ती एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही टेक्निक करत आहात, ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटत आहे, जी व्यक्ती तुमच्या इशारावर चालावे असं तुम्हाला वाटत आहे, त्या व्यक्तीसाठी काय करायचं, ही बनवलेली पावडर जी आहे ती उजव्या हातामध्ये घ्यायची. उजव्या हातामध्ये थोडी घ्यायची, सगळी नाही घ्यायची, थोडी घ्यायची. हाताची मूठ बंद करायची, 3 वेळा फुंक मारायची, त्या व्यक्तीचं 3 वेळा नाव घ्यायचं आणि जेवणातील कुठलाही एक पदार्थ बनवायचा. भाजी असेल किंवा अन्य काहीही बनवू शकता. त्या पदार्थामध्ये ही पावडर, फुंक मारलेली, त्या व्यक्तीचं नाव घेतलेली पावडर त्या पदार्थात घालायची आणि तो पदार्थ त्या व्यक्तीला खाऊ घालायचा. समजा घरामध्ये 10 लोक राहतात, सगळ्यांसाठी एकत्रित जेवण बनवत असाल, तुम्ही सगळ्या भाजीमध्ये टाकली तरीही चालेल, पण ज्या व्यक्तीचं नाव तिथे घेतलेलं आहे, उपाय मात्र त्याच व्यक्तीला लागू पडणार. काळजी घ्यायची की त्या व्यक्तीने थोडं तरी खावं, त्या व्यक्तीने यातलं थोडं तरी खाल्लं. हे टाकलेलं म्हणजे जे तुम्ही पदार्थात टाकले ते थोडं तरी खाल्लं, तुम्हाला सांगते त्या क्षणात तो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. जो व्यक्ती सतत भांडणं करायचा, क्लेश करायचा, सतत तुमच्या मागे विवाद घालायचा, हा उपाय केल्यानंतर तुमच्यातली भांडणं मिटतील. तो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन तुमच्यावरती प्रेम करायला लागेल, तुमचं ऐकायला लागेल, तुम्ही जे सांगाल, जे म्हणाल ते करायला लागेल. बघा, खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. आता हा किती दिवस करायचा, तर जोपर्यंत ती पावडर संपत नाही आहे, 1 दिवस आड असेल, 2 दिवस आड असेल, तुम्हाला जसं जसं जमेल किंवा रोज जमेल तर रोज थोडी थोडी पावडर हातात घ्यायची, फुंक मारायची, व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि जेवणात टाकायचं. ती पावडर जशी संपेल, समाप्त होईल, तुम्हाला सांगते याचा रिझल्ट तुमच्या समोर असेल. खूप साधे सोपे 2ही उपाय आहेत. दोघांपैकी कुठलाही एक करा, पण नक्की करा.